तुम्ही झोपायला जाता, डोळे मिटता, पण झोप काही येत नाही. 12, 1, 2 कधी वाजतात हे समजत नाही. आणि मग सकाळी थकवा, चिडचिड, डोकं जड, ॲसिडिटी आणि बरंच काही. रात्री कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत हे आज आपण बघूयात. गाढ झोप लागली पाहिजे, रात्री वारंवार जाग नाही आली पाहिजे, सकाळी आपोआप जाग आली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं फ्रेश वाटलं पाहिजे. आज आपण या व्हिडिओमधून रात्रीच्या कोणत्या चुका तुमची झोप बिघडवते आणि त्यावर कोणते उपाय केले पाहिजेत की तुमची झोप सुधारणार आहे हे आपण बघणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला गाढ झोप लागेल. व्हिडिओ बघता बघता नाही तर तुमच्या झोपेच्या तक्रारी दूर व्हायला याने मदत होणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर प्रेरणा बेरी, ऊर्जा वेलनेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चांगल्या झोपेची खरंच एवढी गरज असते का? झोप म्हणजे फक्त विश्रांती नाही, तर झोपेमुळे मेंदू हा रिलॅक्स होतो, मेटाबॉलिझम हे करेक्ट होतं, हॉर्मोन बॅलन्स व्हायला सुद्धा मदत होते, पेशी ह्या नव्याने तयार होतात, डायजेशन चांगलं होतं, फॅट बर्निंग चांगल्या पद्धतीने होतं, इम्युनिटी मजबूत होते, स्मरणशक्ती वाढते, फोकस वाढतो, निर्णय क्षमता आपली चांगली होते, अँझायटी, स्ट्रेस हे सुद्धा कमी होतं. असे हे एवढे चांगले इफेक्ट आहेत फक्त चांगल्या झोपेचे. आयुर्वेदात सांगितलं आहे, सुख, दुःख, पुष्टी, कृशता, बल, दुर्बलता हे सगळं निद्रेवर अवलंबून आहे. अशा प्रकारे 7 ते 8 तासाची शांत, गाढ, सलग झोप ही अतिशय महत्त्वाची आहे. निद्रा ही आपल्या आरोग्याची जननी आहे. त्यामुळे समजा झोप बिघडली तर आपलं आरोग्य सुद्धा हळूहळू ढासळत जातं. आजकाल झोप बिघडण्याचं सगळ्यात महत्त्वाची पहिली चूक म्हणजे आपला स्क्रीन टाइम. 5 मिनिटं बघू म्हणता म्हणता तासभर कसा निघून जातो हे समजत नाही. स्क्रीन मधून जो लाईट येतो त्या लाईटमुळे आपल्या मेंदूला असा सिग्नल मिळतो की अजून दिवस आहे. यामुळे जे मेलॅटोनिन हॉर्मोन जे आहे की जे आपल्या झोपेसाठी आवश्यक असतं हे कमी प्रमाणात सिक्रेट होतं आणि त्यामुळे झोप येत नाही किंवा झोप खूप उशिरा लागते, शांत लागत नाही, अतिशय डिस्टर्ब झोप होऊन जाते. त्यामुळे आपला स्क्रीन टाइम हा सगळ्यात महत्त्वाची चूक ही आपण टाळली पाहिजे. झोप बिघडण्यामागे दुसरी महत्त्वाची चूक म्हणजे उशिरा जेवण. रात्री ही आपली पचनशक्ती मंदावलेली असते, त्यामुळे जेव्हा आपण उशिरा जेवतो तेव्हा पचन हे नीट होत नाही, मग ॲसिडिटी, गॅसेस ह्या गोष्टी होतात. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरीर हे झोपायचा प्रयत्न करत असतं आणि आपली पचन संस्था ही ते खाल्लेलं अन्न पचवण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे आपलं शरीर हे रेस्टिंग मोडमध्ये जातच नाही. त्यामुळे सुद्धा आपल्याला शांत, गाढ झोप ही लागत नाही. त्यानंतरची तिसरी चूक म्हणजे ओव्हर थिंकिंग. रात्री उशीवर डोकं ठेवलं की काही ना काही विचार हे सुरू होतात आणि हे विचार थांबतच नाहीत, अशी बऱ्याच लोकांची तक्रार असते. आज काय झालं, आज मला कोण काय म्हटलं, बऱ्याचशा निगेटिव्ह गोष्टीचं सगळी रिव्हिजन ही रात्री उशीवर डोकं ठेवलं की सुरू होते आणि यातूनच मग भविष्याची चिंता सुद्धा आपल्या डोक्यामध्ये यायला लागते आणि या सगळ्यातून आपलं माइंड आणि बॉडी हे रेस्टिंग फेजमध्ये जातच नाही आणि मग अर्थात झोपेची तक्रार ही सुरू होते. चौथी सगळ्यात महत्त्वाची चूक म्हणजे चहा, कॉफीचं जास्त प्रमाणात सेवन. बऱ्याच जणांना संपूर्ण दिवसभरामध्ये 10, 12, 15 कप चहा प्यायची सवय असते. यामुळे आपली नर्वस सिस्टीम ही सतत उत्तेजित राहते. त्यानंतर बऱ्याच जणांना ही सवय असते की रात्री कॉफी घ्यायची. यामुळे सुद्धा आपली नर्वस सिस्टीम ही उत्तेजित होते आणि मग पुन्हा तेच की आपलं माइंड आणि बॉडी हे रेस्टिंग फेजमध्ये जात नाही आणि मग आपल्याला शांत, गाढ झोप ही अजिबात लागत नाही. आपल्याकडून होणाऱ्या या चुका सुधारून योग्य उपाययोजना करणं हे खूप गरजेचं आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपला स्क्रीन टाइम. तर रात्री तुम्ही झोपायच्या आधी 1 तास स्क्रीन हा बंद ठेवला पाहिजे. त्यानंतर संध्याकाळीच तुम्ही स्क्रीनवर नाईट मोड ऑन समजा केला तर तो जो लाईट आहे तो लाईट हा डीम होऊन जातो. ही एक सगळ्यात महत्त्वाचा चेंज तुम्ही अगदी आत्तापासूनच करू शकता. त्यानंतर घरातल्या लाईट सुद्धा तुम्ही झोपायच्या आधी 1 तास ह्या समजा डीम ठेवल्या तर मेलॅटोनिन हे चांगल्या पद्धतीने सिक्रेट व्हायला लागतं आणि तुम्हाला हळूहळू झोप ही चांगली आणि गाढ यायला लागते. रात्रीचं जेवण हे 7 ते 8च्या दरम्यान समजा तुम्ही केलं तर ते अगदी आयडियल वेळ होईल. तुमचं जेवणाचं पचनही चांगल्या पद्धतीने होईल
आणि झोपसुद्धा तुम्हाला चांगली गाढ यायला मदत होईल. 9 नंतर समजा तुम्ही जेवण केलं तर तुमचं पचन नीट होणार नाही आणि झोपेची तक्रार ही तुम्हाला कायमस्वरूपीची राहणार आहे. आयुर्वेदामध्ये दिनचर्येमध्ये एक अतिशय चांगला उपाय सांगून ठेवलेला आहे, तो म्हणजे अभ्यंग. यामध्ये तुम्ही शिरोभ्यंग किंवा पादाभ्यंग हे समजा रोज केलं तर तुमची नर्वस सिस्टीम ही कूल डाऊन व्हायला चांगली मदत होईल आणि हे जे ओव्हर थिंकिंग आहे हे सुद्धा कमी होऊ शकतं. शिरोभ्यंग म्हणजे डोक्याला तेल लावणं, अर्थात हे स्काल्पला तुम्ही तेल हे लावलं पाहिजे. थोडंसं तेल घ्या, स्काल्पला रोज लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर पादाभ्यंग म्हणजे तळपायाला तेल लावणं. हे खरं आपल्या पिढ्यानुपिढ्या चालतच आलेलं आहे, आपल्या परंपरेमध्ये आहे की रोज रात्री पायाला तेल लावून झोपणं. पण हे आजकाल आपण कुठेतरी विसरत चाललेलो आहोत. त्यामुळे सुद्धा कदाचित झोपेच्या तक्रारी ह्या वाढत असतील. रोज रात्री 5-5 मिनिटं तुम्ही दोन्ही तळपायाला समजा तेल लावलं, चांगल्या पद्धतीने हलक्या हाताने समजा मसाज केला, तरी तुम्हाला झोप शांत यायला चांगली मदत होईल. कारण इथे सुद्धा तुमची नर्वस सिस्टीम ही कूल डाऊन होणार आहे. त्यामुळे ओव्हर थिंकिंग हे थांबणार आहे. तुमचे शरीर आणि मन हे रेस्टिंग मोडमध्ये जायला लवकर मदत होणार आहे आणि अर्थात झोप शांत लागणार आहे. रोज रात्री तुम्ही झोपण्याच्या आधी गरम दूध आणि हळद घेऊ शकता किंवा गरम दूध आणि जायफळ घेऊ शकता. यामुळे सुद्धा मेलॅटोनिन हॉर्मोनचं सिक्रिशन हे वाढतं आणि झोप शांत यायला मदत होते. प्राणायामाने किंवा शांत श्वास घेण्याने सुद्धा तुम्हाला शांत झोप लागायला खूप चांगल्या पद्धतीने मदत होते. कारण याने सुद्धा तुमची नर्वस सिस्टीम ही बॅलन्स होणार आहे, कूल डाऊन होणार आहे आणि मेलॅटोनिन सिक्रेशन हे वाढणार आहे. त्यामुळे रोज रात्री झोपताना समजा तुम्ही प्राणायाम केला, दीर्घ श्वसन केलं किंवा फक्त आपल्या श्वासावर लक्ष देऊन 5 मिनिटं बसलात, मेडिटेशन केलं, तर ह्याने सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने झोप येणार आहे. झोपेची क्वालिटी ही सुधारणार आहे. शिरोभ्यंग, पादाभ्यंग, शांत श्वास हे कसे घ्यायचे आहेत, हळद दूध, अभ्यंग असे सगळ्याचे व्हिडिओज हे आपल्या चॅनेलवर आहेत. म्हणजे ह्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती, हे कसं करायचे याची पद्धत सुद्धा ह्याच्यामध्ये दिलेली आहे. त्यामुळे ते व्हिडिओज तुम्ही नक्की बघा. यामुळे तुम्हाला शांत झोप यायला ही मदत होणार आहे आणि योग्य पद्धतीने तुम्ही ते केल्याने तुम्हाला त्याचे मॅक्सिमम फायदे मिळणार आहेत. लक्षात ठेवा, झोपेच्या गोळ्या नाहीत तर तुमच्या सवयी बदलण्याने तुमची झोप ही सुधारणार आहे आणि अर्थात तुम्हाला आरोग्यपूर्ण आयुष्य हे मिळणार आहे. तुमच्या झोपेच्या काय तक्रारी आहेत हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गाढ झोप येण्यासाठी तुम्ही काय उपाय करता हेही आम्हाला नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.